नमस्कार. मराठी क्लासिक नेटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अजून एक नवीन विण किंवा डिझाईन विणणार आहोत. ॲक्रॉन स्टिच असं म्हटलेलं आहे याला. याप्रमाणे दिसतो. बास्केट स्टिचचे जे प्रकार आहेत त्यातला हा एक प्रकार आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतो. हा दिसत असेल तुम्हाला. सुलट आणि उलट फक्त कॉम्बिनेशनमधून बनलेला आहे. उलट बाजूला किंवा रॉंग साईडला असा दिसतो आणि सुलट बाजूने आणि राईट साईडने असा दिसेल. ही विण विणण्यासाठी 6+3च्या पटीमध्ये टाके घालावे लागतात आणि 12 ओळींमध्ये हा पूर्ण नमुना विणला जातो. ही विण विणताना पहिल्या स्टारच्या आधी कुठलेही टाके नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक ओळीची सुरुवात ही पहिल्या स्टार नंतरच्या टाक्याने होईल. शेवटचा स्टार किंवा ओळीच्या शेवटीचा जो स्टार आहे त्याच्यानंतर जी टाके संख्या दिलेली आहे तेवढे टाके शिल्लक उरेपर्यंत पहिल्या स्टार नंतरचे टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत आणि दुसऱ्या स्टार नंतरचे जे टाके आहेत ते ओळीच्या शेवटी एकदाच विणायचे आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 6+3च्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे आणि मधले 21 टाके हे विणण्यासाठी आहेत. सुरुवात करूया आपण. फक्त उलट आणि सुलटच टाके विणायचे आहेत. पहिली ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिल्या स्टार नंतर एक उलट, एक सुलट, पुन्हा एक उलट, 3 सुलट, 1 2 3. हे 6 टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत. एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट, 1 2 3. पुन्हा एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट. इथे पहिला स्टार संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे. एक उलट, एक सुलट, एक उलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झालेली आहे. दुसरी ओळ रॉंग साईडला किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 सुलट, 1 2 3, 3 सुलट, 3 उलट. याप्रमाणे 6 टाके हे पुन्हा पुन्हा विणायचे आहेत. 3 सुलट, 3 उलट, पुन्हा 3 सुलट, 3 उलट. इथे पहिला स्टार संपलेला आहे. दुसऱ्या स्टार नंतर 3 टाके आहेत ते 3 सुलट विणायचे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता तिसरी ओळ. तिसरी आणि पहिली ओळ एकसारखीच आहे. पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट. हे 6 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट. पुन्हा एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट, 1
2 3 इथे पहिला स्टार संपतो. दुसऱ्या स्टार नंतर एक उलट, एक सुलट, एक उलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. तिसरी आणि पहिली ओळ एकसारखीच आहे. आता चौथी ओळ, चौथी आणि दुसरी ओळ एकसारखीच आहे. पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 सुलट, 3 उलट. हे 6 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. 3 सुलट, 3 उलट, पुन्हा 3 सुलट, 3 उलट. पहिला स्टार इथे संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 टाके आहेत, ते 3 सुलट विणायचे. चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी आणि दुसरी ओळ एकसारखीच विणायची आहे. पाचवी ओळ, पहिला टाका एजिंगचा, पहिली, तिसरी आणि पाचवी ओळ एकसारखीच विणायची आहे. पहिल्या स्टार नंतर एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट. पुन्हा हेच रिपीट करायचं. एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट. पुन्हा एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट. पहिला स्टार संपतो इथे. दुसऱ्या स्टार नंतर 3 टाके विणायचे. ते असे एक उलट, एक सुलट, एक उलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे. पाचवी ओळ पूर्ण झालेली आहे. पहिली, तिसरी आणि पाचवी ओळ या तीनही ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. आता सहावी ओळ, पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 सुलट, 3 उलट. ही पण सहावी ओळ ही दुसऱ्या ओळीसारखीच विणायची आहे. 3 सुलट, 3 उलट, पुन्हा 3 सुलट, 3 उलट. पहिला स्टार इथे संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 सुलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. सहावी ओळ पूर्ण झालेली आहे. 2, 4 आणि 6 ओळी या एकसारख्याच विणायच्या आहेत. त्यानंतर आता सातवी ओळ, पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट. हे 6 टाके रिपीट करायचे आहेत. 3 सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट, 3 सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट. पहिला स्टार इथे संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 टाके आहेत, ते 3 सुलट विणायचे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. सातवी ओळ पूर्ण झालेली आहे. आठवी ओळ, पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 उलट, 3 सुलट.
हे 6 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. 3 उलट, 3 सुलट, 3 उलट, 3 सुलट. इथे पहिला स्टार संपलेला आहे. दुसऱ्या स्टार नंतर 3 उलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 9वी ओळ. 9वी ओळ ही 7व्या ओळीप्रमाणेच विणायची आहे. पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 सुलट, त्यानंतर 1 उलट, 1 सुलट, 1 उलट. यात 6 टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत. 3 सुलट, 1 उलट, 1 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 1 उलट, 1 सुलट, 1 उलट. इथे पहिला स्टार संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 सुलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 9वी ओळ पूर्ण झालेली आहे. 9वी आणि 7वी ओळ एकसारखीच विणायची होती. आता 10वी ओळ. पहिला टाका एजिंगचा आहे. पहिल्या स्टार नंतर 3 उलट, 3 सुलट, पुन्हा 3 उलट, 3 सुलट, 3 उलट, 3 सुलट. इथे पहिला स्टार संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 उलट. शेवटचा टाका एजिंगचा. 10वी ओळ पूर्ण झालेली आहे. 8वी आणि 10वी ओळ एकसारखीच विणायची आहे. त्यानंतर 11वी ओळ. 11वी ओळ ही 7वी आणि 9वी याप्रमाणेच विणायची आहे. पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 3 सुलट, 1 उलट, 1 सुलट, 1 उलट. हे 6 टाके रिपीट करायचे आहेत. 3 सुलट, 1 उलट, 1 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 1 उलट, 1 सुलट, 1 उलट. इथे पहिला स्टार संपतो. पहिल्या स्टार नंतर 3 सुलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. 7, 9 आणि 11 या ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. 12वी ओळ. शेवटची ओळ. पहिला टाका एजिंगचा, पहिल्या स्टार नंतर 8, 10 आणि 12 या तीनही ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. पहिल्या स्टार नंतर 3 उलट, 3 सुलट, 3 उलट, 3 सुलट, पुन्हा 3 उलट, 3 सुलट. पहिला स्टार इथे संपतो. दुसऱ्या स्टार नंतर 3 उलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 12वी ओळ पूर्ण झालेली आहे.
याच 12 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. 1 ते 12 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते मी, पहिली, तिसरी आणि 5वी ओळ एकसारख्याच विणायच्या आहेत. दुसरी, चौथी आणि 6वी ओळ एकसारखीच विणायची आहे. 7, 9 आणि 11 या 3 ओळी पुन्हा एकसारख्याच विणायच्या आहेत. 8, 10 आणि 12 या ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. दिसत असेल तुम्हाला, एकदम सुंदर असा पॅटर्न आहे हा. जेंट स्वेटरसाठी जास्त चांगला दिसेल, त्या एकदम सोपा आहे. टोपीसाठी वगैरे पण वापरू शकता. लवकर वाढतो आणि करायला एकदम सोपा असा हा एक नमुना आहे. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.